बघा बाळवणं ही गावरान दोडका आहे. आता असं भरून घेतलंय. हे जास्त कोथिंबीर टाकून घेते वर. अगं तुळशी हाती पाण्याची तुळशी पाणी घालून तुला गरम थोडंच मावली कंटाळते दाट. बघा बाळवणं हा येल कसा गेलाय झाडावर छोटी छोटीला दोडके लागल्यात. बाळानो इथं पण दोडक्याचा येल त्याला पण फुलं लागल्यात. मालकीन बाईने दोडका आणायला लावली. बघा मी आता ही दोडका तोडून देतो कालवणाला. बाळवणं ही गावरान दोडका आहे. कसा आलाय बघा. हा दोडका कापून घेतो. बाळानो हा दोडका कापून घेतलाय. हे दोडका मालकीन बाई करून धावते कालू. शेळी पण किती येईल तुम्हाला धावतो. दोडका दोडका आणलाय कालवणला मग करून धावा चांगला. मी आता गावातनं जाऊन येतो. मी तर करून ठेवते चांगला भारी करते. अगं तुळशी हाती पाण्याची तुळशी पाणी घालून तुला गरम थोडंच मावली कंटाळते दारे तुळशी रेड्यात मला कंटाळत लांब कृष्ण. बाळानो हे आता गावरान दोडका मालकाने तोडून आणलाय रानातनं. आता चिरून घेते. असं हे शिरा काढावं लागतं. आता ह्या ज्या शिरा ह्या काढून घेते अशा. आता हे पळीने चांगल्या शिरा निघतात. हो का कसे काढले. आता हे पुडी करून घेते अशा. त्याच्यात माल मसाला भरायचा. अशा पुढे केल्यात आणि ह्याच्यात सामान भरायचं. आता कोथिंबीर मालकाने रानात आणली काढून त्याचा निसून घेते. दोडक्यासाठी काय काय घेतलंय तुम्हाला सांगते. मीठ घेतलंय, मसाला घेतलाय, लसूण घेतलाय, खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतली, शेंगदाणा घेतल्या आणि हे दोडका घेतला. आता सारं वकळत कांडून घेते. तेल वतून घेते. लसूण टाकून घेते. आता मसाला कूट मीठ हे भरून घेते मी. आता असं भरायचं ह्याच्यात. आता असं भरून घेतलंय ह्याच्यात सामान. आता मी उकळीत कुठल्याला खोबरं टाकून घेते. कोथिंबीर लसूण आणि खोबरं चांगलं परतून घ्यायचं. हे ओलं खोबरं
ह्याला तेल सुटायला लागलं खोबऱ्याला. आता पुढे टाकून द्यायचं. आता गरम पाणी केलंय टाकून द्यायचं. बाळानो ह्याला चांगलं शिजून दे. गावरान दोडका खाया चवदार लागत. नुसतं शेणखतावर उगवला. बघा आता कसली तरी आली आहे का. बघा किती खमंग झाले. कसली तरी आली आहे का दोडका. आता कोथिंबीर टाकून घेते वर. रामकृष्ण हरी. जेवाय बसलो. या बाळांनो जेवाय. हे काय काय वाढलंय ते तुम्हाला सांगतो. झणझणीत दोडक्याची भाजी, ही ज्वारीची भाकर, ही आंब्याचं लोणचं. रामकृष्ण हरी. या बाळांनो जेवाय. मालकीनबाई दोडका फार झणझणीत झाला. गावरान दोडकायचं घरचं चुलीवर केलंय. सारं सामान भरपूर टाकलंय. गरम गरम कालवण आणि गरम भाकरी लय जोरात झालं. चुलीवरल्या भाकरी खमंग लागतात खायला.